नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरले होते लाडकी बहीण योजनेचा, त्यांना पैसे कधी मिळणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। परंतु आज लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट दिलेली। ते म्हणजे ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले असतील तर त्यांचे पैसे कधी येणार आहेत याबद्दल एक मोठी अपडेट आलेली। तीच अपडेट आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या आणि लाडकी बहिणीच्या लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर पाहूया की अदिती तटकरे यांनी काय म्हटलं आहे। आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे। अखेर ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार याची माहिती समोर आलेली आहे। महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत। या योजनेला सर्वसामान्य महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसा जमा झाले आहेत। त्यानंतर आता असंख्य महिला ऑगस्ट अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात कधी पैसे येणार अशी विचारणा करत आहेत। आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दल मोठी माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली। सुरुवातीला या योजनेचे अर्ज भरताना महिलांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र त्यानंतर सरकारने यात अनेक बदल करत ही प्रक्रिया सोपी सुटसुटीत बनवली। यानंतर असंख्य महिलांनी जुलै महिन्यात हा अर्ज दाखल केला। या सर्व महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे 3000 रुपये रक्षाबंधन पूर्वीच मिळाले। त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे। आता अखेर ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार याची माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। हा मेळावा येत्या 31 ऑगस्टला होणार आहे। या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे 3000 रुपये पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली। ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे। त्यांना 31 ऑगस्ट पर्यंत पैसे मिळतील असं अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। बघा, आता लाडकी बहीण योजनेचा जो राज्यस्तरीय मोठा मेळावा आहे तो 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे आयोजित केलेला आहे। त्याच दिवशी आता जे महिला 31 ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्हल होतील त्या महिलांना 31 ऑगस्टला 3000 रुपये मिळणार आहेत। जुलै आणि ऑगस्टचं इन्स्टॉलमेंट हे 2 इन्स्टॉलमेंट त्यांना 31 ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे असं अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेबाबत दिलेली आहे। तर ज्या महिलांना हा प्रश्न होता की ऑगस्टमध्ये आम्ही फॉर्म भरला आहे किंवा ऑगस्टमध्ये आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आणि आमचे पैसे कधी येतील, तर त्यांची आता प्रतीक्षा संपेल। 31 ऑगस्टपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये क्रेडिट होणार आहेत। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।